मंडळी रामकृष्ण हरी. श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने मागील 10 वर्षापासून वेगवेगळ्या आध्यात्मिक उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला हरिपाठ आला पाहिजे, त्या अनुषंगाने हरिपाठ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते. मंडळी, आत्तापर्यंत या अभियानाच्या माध्यमातून 3.5 लाख मुलांपर्यंत हरिपाठ पोहोचवण्यात आम्हाला यश आले आहे. याच दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी चालत असलेले सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करून त्याचे प्रसारण सुद्धा आम्ही केलेले आहे. या दरम्यान फिरत असताना एक सामाजिक समस्या आमच्या लक्षात आली आणि त्या सामाजिक समस्येवरती आपण काम करायचं असं ठरवलं. तर ती सामाजिक समस्या म्हणजे आहे विवाह. आज मुलींचा जन्मदर हा खूप कमी झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये मुलगा हवाय, वंशाला दिवा हवाय, म्हणून मागील 15 ते 20 वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात गर्भाशयामध्येच मुलींची हत्या करण्यात आली आणि त्याचे विपरीत परिणाम आज आपणास पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी मुली आहेत, परंतु त्या उच्च शिक्षित आहेत. मुलांचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, नोकरी नाही आहे, यामुळे त्यांचे विवाह होत नाही. याचाच फायदा समाजातील काही समाजकंटक घेत आहेत. त्यांनी विवाह संस्था या नावाने फसवेगिरी करणारी फर्म सुरू केली आणि या माध्यमातून तरुणांच्या भावनाशी, कुटुंबियाच्या स्वप्नाशी खेळण्याचा त्यांनी एक डाव मांडला. त्यातल्या त्यात प्रामुख्याने विचार केला तर मराठा समाजामध्ये ही व्यथा खूप मोठी आणि त्या अनुषंगाने विचार करून श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवार मागील 10 वर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे. मागील 3 वर्षापासून हा सोहळा नाशिक येथे गोदावरी नदीच्या तीरावर पंचवटी येथे होत आहे. या सोहळ्यात मागील 10 वर्षात आत्तापर्यंत 876 विवाह संपन्न करण्यात आम्हाला यश आले आहे. याही वर्षी आम्ही असाच सोहळा आयोजित करत आहोत. या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. सामूहिक विवाह सोहळा का आयोजित करायचा, तुम्ही का करता, असे प्रश्न आम्हाला बऱ्याच जणांनी विचारले. यामुळे याचा सखोल उत्तर देण्यासाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. सामूहिक विवाह सोहळा म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आहे, समाजात एकोपा घडवून आणणारं कार्य आहे. यामुळे आर्थिक खर्च कमी होतो, समाजातील अनेक कुटुंब एकत्र येतात, सलोख्याने राहतात. त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये जी काही मंडळी समाविष्ट होतात, सहभाग घेतात, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. आमची मनापासून इच्छा आहे, श्री भक्तिधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही चळवळ या अगोदरही अनेक लोकांनी केलेली आहे, परंतु ती प्रकाशझोतात आली नव्हती. आज आम्हाला वाटतं की ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर चालेल. एखाद्याच्या स्वप्नाशी खेळून, एखाद्याच्या भावनाशी खेळून, एखाद्याची फसवणूक करत असणाऱ्या ज्या लोकांना पायबंद बसावा आणि सर्व जनजागृती व्हावी. जास्तीत जास्त लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. मुलामुलींनी विवाह करताना आपापल्या नातेसंबंधातील मुलामुलींशी विवाह करावे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना अडचणी येणार नाही. बऱ्याच ठिकाणी प्रेमविवाह केले जातात, आंतरजातीय विवाह केले जातात. शासन आंतरजातीय विवाहाला वेगवेगळे अनुदान देत असते, परंतु बऱ्याच ठिकाणी हे विवाह यशस्वी होत नाहीत. भविष्यामध्ये त्यांच्या जीवनात खूप अडचणी येतात. मी मुलामुलींना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या परिसरामध्ये, आपल्या नात्यातील, आपल्या जवळच्या मुलामुलींशी आपण विवाह करावा. त्यांच्या शिक्षणाकडे न बघता त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहावं. त्यांच्याकडे नोकरी असेल किंवा नसेल, परंतु तो गुणसंपन्न आहे, निर्व्यसनी आहे, अशा मुलामुलींनी एकमेकाशी आपण नातेवाईकांच्या मर्जीप्रमाणे जुळवून घ्यावे आणि सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. नाशिक व नाशिक परिसरातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पंचवटी येथे गौरी पटांगणामध्ये या सामूहिक विवाह सोहळ्याचा मी आयोजन केलं आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं
जास्तीत जास्त संख्येने सेवाकार्य करण्याची संधी द्यावी. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासकीय सेवेत असतील किंवा राजकारणात असतील, समाजातील विविध क्षेत्रात असतील, अशा मान्यवरांना हात जोडून विनंती आहे, हे पुण्याचं कार्य आहे. कन्यादानाने पुण्य प्राप्त होते, पित्याला मोक्ष मिळतो असा धर्मशास्त्रामध्ये नोंद केलेली आहे. तर आपण ह्या कन्यादान सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे आणि हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.